उन्हाळ्याच्या वेळेस इथं बसून आम्ही टरबूज खाल्ले होते. ब्या पडल्या. आज इथं टरबूजाचं झाड उगवलं, म्हणजे येल उगवला, त्याला छान असे टरबूज पण लागले. मस्त उगं दिसायला आहे, तोंडाला पाणी सुटायसारखं. विकत घेण्यापेक्षा असं कधी काय भेटलं तर खाण्यामध्ये लहानपणीपासून मजाच वेगळी असायची. लहानपणी टरबूज आणले, त्याचं चिरलं की त्याच्या ब्या उकांड्यावर जायच्या आणि त्या शेतात जाऊन पडायच्या. कुठंतरी ज्वारीत, बाजरीत, कापसात कुठंतरी असं टरबूज भेटायचं, उगवायचं. मग असं कधीतरी मध्ये घुसलं की सापडायचं. छोटं असलं की तिथं सगळं त्या कातड्यासोबत गायब करून टाकायचं, कारण की टरबूज पहिले कमी प्रमाणात होते. आता भरपूर प्रमाणात टरबूज यायला लागलेले आहेत, त्यामुळे आता काय वाटत नाही. माडीला बघून भारी वाटलं. मोगली बघायला लागला. इथं कुत्रे वगैरे सगळे फिरतात, पण काय फरक पडत नाही. ते मजबूत येलं असतंय. लहानपणाची आठवण थोडीशी मनात जागी होऊन जाते. सगळे कुत्रे जवळ असतात, कधी कुत्र्याचीच नजर पडू नये त्याच्यावर, कारण की कुत्र्याला पण खायला टरबूज लय आवडतं. कधी कधी मी विशेष त्यांना खाण्यासाठी टरबूज जास्त आणायचो, त्यांना खायला आवडतात म्हणून. भारी आहे. अजून याला अजून फुलं लागलेली आहेत आणि अजून छोटे छोटे टरबूज लागतील आणि अजून खायला आनंद. पण जपलंही पाहिजे. वेळोवेळी मायडी, सुनील भाऊ, नमन हे सगळे झाडाला पाणी देतं. चला, त्यावेळेस मोठे होते त्यावेळेस दाखवतो खाताना कसं वाटतंय काय नाही. ओके, धन्यवाद.